कर्मासह वृद्धी लाभात, अडथळे येतील परिश्रमात. आयुष्याच्या वाटेवरती आशा निराशेच्या लहरी आहेत. यशाच्या शिखरावर जाण्यासाठी तुमच्या संघर्षाची कहाणी आहे. तूळ राशीच्या जातकांसाठी हा महिना यशाच्या शिखरावर नेणारा राहील. अर्थात आशा निराशा, चढ उतार, संघर्ष या गोष्टींना पर्याय नाही, ही बाब लक्षात घ्या. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण मे 2024 या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. त्यामध्ये आजच्या भागात आपण तूळ राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत. सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो. त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता, जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता राशीस्वामी, राशीत येणारे ग्रह, राशीवर दृष्टी टाकणारे ग्रह या सर्वांचा प्रभाव पडत असतो. तूळ राशीसाठी योगकारक असलेले शनिदेव पंचम स्थानात विराजमान आहे, तर राशीस्वामी शुक्रदेव सप्तम स्थानात विराजमान आहेत. महिन्याच्या शेवटी ते अष्टम स्थानात प्रवेश करणार आहेत. म्हणजे अडथळे, अडचणी, संघर्ष या सर्वातून प्रवास करत तुम्ही प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणार आहात. या पद्धतीने या काळात तुमचं व्यक्तिमत्व विकसित होईल, म्हणून या काळाचा तुम्ही सदुपयोग करावा. धन, कुटुंब, वाणी या दृष्टीने विचार केला असता तूळ राशीसाठी मंगळदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे धनेश आहेत. मंगळदेव एका अर्थत्रिकोणाचे स्वामी असून या काळात ते तुमच्या दुसऱ्या अर्थत्रिकोणाच्या स्थानात विराजमान आहेत. विशेष बाब म्हणजे तेथून त्यांची दृष्टी तुमच्या भाग्यस्थानावर आणि तुमच्या राशींवर देखील आहे. त्यामुळे धनप्राप्तीसाठी कार्य करणं, कुटुंबात वृद्धी घडून येणं अशा अनेक शुभ बाबी तुमच्या बाबतीत घडण्याची शक्यता आहे. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल, म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यावा. पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता तूळ राशीसाठी गुरुदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत. गुरुदेव या महिन्याच्या सुरुवातीलाच तुमच्या अष्टम स्थानात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे या काळात नेहमीपेक्षा थोडे अधिक परिश्रम करण्याचा स्वभाव तुम्ही विकसित करायला हवा, कारण जेव्हा जेव्हा तुम्ही कार्य करायला घ्याल तेव्हा तेव्हा त्यात अडथळे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. पत्रिकेतील अष्टम स्थान हे अडथळे, अडचणी, संघर्ष या गोष्टी दर्शवतं. अशा स्थानात परिश्रमेश जाणार असल्यामुळे हा प्रभाव तुमच्यासाठी निर्माण होईल. एक मात्र नक्की की या काळात तुम्ही संशोधनाच्या संदर्भात, पारंपरिक एखाद्या शास्त्राच्या संदर्भात कार्य केलं, त्यात अडथळे न येता तुमच्या परिश्रमाचं चीज होईल आणि तुम्ही खूप मोठी प्रगती करण्याची शक्यता आहे. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांसाठी हा महिना उत्तम आणि प्रगतीचा म्हणता येईल. वास्तू, वाहनाचे योग आहेत. घरात सुखशांती राहील. आईशी तुमचं नातं समृद्ध होईल. घराच्या नूतनीकरणाचं कार्य तुम्ही करू शकाल. घरामध्ये आनंदाचं खेळकर वातावरण राहील. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा कालखंड तुमच्यासाठी सौख्याचा, आनंदाचा म्हणता येईल, म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्या. शिक्षण, संतती, प्रणय या सर्व दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांसाठी हा महिना शुभ म्हणता येईल. संतती सुख आणि संततीपासून सुख या दोन्ही गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील. सर्वांना सोबत घेऊन चालणं, योग्य संतुलन बनवणं हा तुमचा मूळ स्वभाव आहे. तुम्ही स्वतःसह इतरांची प्रगती देखील करतात. शैक्षणिक दृष्टीने विचार केला असता अकाउंट व मॅनेजमेंटच्या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना या काळात विशेष यश मिळेल, तर इतर क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी हा काळ थोड्या अधिक परिश्रमाचा राहील.
प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या काळात उत्तम यश मिळेल. पदवीपर्यंतचे शिक्षण घेणारे विद्यार्थी या काळात विशेष प्रावीण्य प्राप्त करतील. तसंच पदवीच्या पुढील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अडथळे अडचणी निर्माण होणार आहेत. म्हणून नियोजनपूर्वक अधिक अभ्यास करणं ही या काळातील तुमची प्राथमिक गरज असेल, ही बाब लक्षात घ्या. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांसाठी हा महिना फारसा शुभ म्हणता येत नाही. त्यामुळे या काळात तुम्ही कर्ज घेण्याचा अजिबात विचार करू नये. ते तुमच्यासाठी लाभदायक ठरणार नाही. तसंच आपल्या आरोग्याची काळजी घेणं देखील तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक राहील. योग, प्राणायाम, ध्यानधारणा यासारख्या चांगल्या गोष्टींची तुम्ही सवय लावून घेतली पाहिजे. योग, आयुर्वेद आणि ज्योतिष या आपल्या संस्कृतीने आपल्याला दिलेल्या मोठ्या देणग्या आहेत. त्याचा उपयोग आपण नक्कीच करायला हवा, जेणेकरून आपलं आयुष्य अधिक सुखद आणि समृद्ध होऊ शकेल. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांसाठी हा कालखंड बऱ्यापैकी यशाचा, समृद्धीचा म्हणता येईल. तुम्ही नोकरीपेशा असा किंवा व्यावसायिक असा, तुम्ही आपल्या क्षेत्रात उत्तम कार्य करून दाखवाल. त्या कार्याची पावती तुम्हाला शुभ परिणामांमधून मिळेल. यश तुम्ही गाठणार आहात. त्यामुळे मानसिक समाधान, ज्याला आपण जॉब सॅटिस्फॅक्शन म्हणतो, ते मिळेल, जे अत्यंत आवश्यक असतं. थोडक्यात नोकरी व व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर हा महिना तुमच्यासाठी यशाचा राहील. त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभसंकेत निर्माण झालेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमच्यासाठी केवळ योगकारक नव्हे तर राजयोगकारक असलेले ग्रह म्हणजे शनिदेव होय, ते तुमच्या पंचम स्थानात विराजमान आहेत. हा एक अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणता येईल. यानंतर दुसरा शुभसंकेत म्हणजे तुमचे लाभेश रविदेव उच्चीचे झालेले आहेत. सप्तम स्थानात म्हणजे व्यवसायाच्या स्थानात विराजमान आहे. त्यामुळे व्यवसायातून मोठं लाभ असं ते तुम्हाला सूचित करीत आहे. म्हणून त्यालाही आपण अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणू शकतो. असे अनेक शुभसंकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे आणि त्याचे शुभ परिणाम देखील प्राप्त होणार आहे. म्हणून या काळाचा सदुपयोग करावा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता तूळ जातक ह्या हार्डवर्कपेक्षा स्मार्टवर्कला नेहमीच प्राधान्य देतात. त्यानुसार या महिन्यात देखील तुमचं स्मार्टवर्क सुरू राहील. तुम्ही अगोदर कामाचं संपूर्ण नियोजन करता, नंतर कामाला सुरुवात करतात. त्याच पद्धतीने या महिन्यात तुम्ही कार्य करणार आहात. यातून तुम्हाला योग्य तो लाभ देखील प्राप्त होणार आहे. लाभाच्या दृष्टीने विचार केला असता तूळ राशीसाठी रविदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे लाभेश आहेत. रविदेव या काळात तुमच्या सप्तम स्थानात उच्चीचे झालेले आहे. अर्थात काम त्रिकोणाच्या स्थानातील एक ग्रह काम त्रिकोणाच्या दुसऱ्या स्थानात उच्चीचा झालेला आहे. ही अत्यंत शुभ स्थिती म्हणता येईल. त्यामुळे लाभाच्या अनेक संधी तुमच्यासाठी निर्माण होतील. याशिवाय पंचमेश असलेले शनिदेव पंचम स्थानात विराजमान आहे. तेथून त्यांची दृष्टी लाभेशावर आणि लाभस्थानावर पडत आहे. विशेष बाब म्हणजे पंचमेशाची दृष्टी धनस्थानावर देखील आहे. एकंदरीत हा महिना तुमच्यासाठी मोठा लाभदायक राहील. म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यावा, जेणेकरून जास्तीत जास्त लाभपत्रात पडू शकेल. व्यय व परदेश कमावणे या दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांसाठी या महिन्यात खर्चाचे अनेक योग आहेत. अचानक अनपेक्षितपणे खर्चाची कारणं तुमच्यासाठी निर्माण होतील. ध्यानी मनी नसताना अचानक एखादी घटना घडणं आणि त्यामुळे खर्च करावा लागणं हा विभाग देखील येथे आहे. प्रवासाचे योग आहेत. हॉस्पिटलवर काही खर्च होताना दिसतोय. म्हणून तुम्ही आपल्या कुटुंबाची योग्य ती काळजी घ्या, हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही. आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं. त्यानुसार महिन्यातील काही दिवस हे प्रत्येकासाठी अत्यंत शुभ, काही दिवस तणावाचे, संघर्षाचे जातात. आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं. त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात तूळ जातकांसाठी 4, 12 आणि 22 हे दिवस शुभ आहेत.
म्हणून महत्त्वाची कामं पूर्ण करा. तर 1, 10 आणि 20 हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे. संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल, म्हणून या दिवसांमध्ये स्वतःच्या कुटुंबाची योग्य ती काळजी घ्या, जेणेकरून तुमचं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहे. अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं, शुभ गोष्टींचं शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं. त्यानुसार मे महिन्यातील उपायांचा विचार केला असता तूळ जातकांसाठी एखाद्या धार्मिक स्थळावर दूध, दही, तूप, पांढऱ्या रंगाची फुलं किंवा पांढऱ्या रंगाचं रत्न दान करण्याचा उपाय सुचवण्यात येत आहे. तसंच महिलांची मदत करावी. असं केल्याने शुक्रदेव प्रसन्न होतात, म्हणून हा उपाय अवश्य करा. अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी मे 2024 कसा राहील हे समजून सांगण्यासाठी आम्ही 12 व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेला आहे. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष, घर घर ज्योतिष अवश्य लिहा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.